आणि या प्रभात समय आपण मननाकरिता आपण गलतीकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 20 वचन पाहूया. गॅलेशियन्स चॅप्टर 2 वर्स 20. गलतीकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 20 वचन वाचत आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. आम्ही आज मननाकरिता ह्या 3 भागांपैकी 20 वचनाच्या 3 भागांपैकी या शेवटच्या भागाकडे लक्ष देणार आहोत. बट त्याआधी थोडं पहिल्या 2 भागांकडे देखील आम्ही पाहणार आहोत. ते काय म्हणायचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्ही पाहतो की तिकडे म्हटलेलं आहे की माझ्याविषयी म्हटलेलं आहे, स्वतःविषयी, की मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे. आणि नंतर तो त्याची भावी स्थिती सांगत आहे आणि ह्यापुढे तो जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझ्यात जीवित आहे ते देवाच्या पुत्रावर विश्वासाच्या योगाने आहे. आम्ही प्रथमतः आम्हाविषयी पाहतो, जे आम्ही विश्वासणारे आहोत ते आम्ही स्वतःला वधस्तंभावरती ख्रिस्ताबरोबर खिळलेला आहे. म्हणजेच आम्ही आमच्या मानवी स्वभावाला, आमच्या शारीरिक स्वभावाला हे ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती मारून टाकलेलं आहे. टू क्रुसिफाय म्हणजे ते तिकडे मारून टाकणं आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, तो पौल म्हणतो की आता माझ्या इच्छेने किंवा माझ्या विचारांनी किंवा माझ्या संकल्पांनी मी जगत नाही, तर माझ्यामध्ये जो ख्रिस्त आहे त्याच्या योगाने मी जगत आहे. म्हणजे तो पौल स्वतः सांगतो की आता माझे मार्ग हे माझ्या विचारांनी नाही, माझे संकल्प, माझ्या मनात येणारे विचार हे मी त्याच्याप्रमाणे मी चालत नाही, तर जो ख्रिस्त मला मार्गदर्शक आहे त्याच्या विचारांनी मी चालत आहे. आणि तिसरी भाग आम्ही ज्यावेळेस पाहतो तिकडे म्हटलेलं आहे की त्याने माझ्यावरती प्रीती केली आणि माझ्याकरिता काय केलेलं आहे, स्वतःला दिलेला आहे. हे वचन, हा जो भाग आहे, आम्हाला त्या योहान शुभवर्तमानाच्या 3 अध्यायाच्या 16 वचनाचा एक छोटासा सारांश जणू काय दिसत आहे. तो तिकडे सांगत आहे की त्याने माझ्यावरती प्रीती केली आणि माझ्यासाठी त्याने स्वतःला दिलेला आहे. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेस तो म्हणत आहे की ख्रिस्ताने मला माझ्यासाठी स्वतःला दिलेला आहे, म्हणजे आपला प्राण त्या वधस्तंभावरती अर्पिलेला आहे, आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे. आम्हाला ह्या गोष्टीचा आम्हाला दुसरं काही मोठेपण नाही, आम्हाला दुसरी काही प्रतिष्ठा नाही. आम्हाला एकच अभिमान आहे की ख्रिस्ताने आम्हासाठी काय केलेलं आहे, आम्हासाठी ते मरण सहन केलेलं आहे, आम्हाला जीवनदान दिलेलं आहे आणि आम्हाला देवाच्या घरचे लोक बनवलेलं आहे. ह्यापेक्षा मोठा अनुभव आम्हाला दुसरा कोणताही नाही. आणि प्रियांनो, हा संदेश, हा विचार आम्हाला देवाच्या सामर्थ्याचा वाटतो. पण प्रियांनो, जे नाशाकडे जात आहे, जसं पौलाच्या त्या करंथीकरास पत्राच्या 1 अध्यायाच्या 18 वचनात म्हटलेलं आहे, जे नाशाकडे चाललेत त्यांना हा विषय, त्यांना हा संदेश मूर्खपणाचा वाटत आहे. पण आम्हाला हा काय वाटत आहे, हे देवाचं सामर्थ्य आहे. हे देवाचं सामर्थ्य आहे की त्यांनी आम्हावरती प्रीती केलेली आहे. हे देवाचं सामर्थ्य आहे की त्यांनी आम्हाला खंडणी भरून काय केलेलं आहे, मुक्त केलेलं आहे. आणि असेच आम्ही जर शास्त्रांमध्ये पाहिलं तर अनेक अनेक फायदे आम्हाला पाहण्यास भेटतील. त्या ख्रिस्तनी वधस्तंभावरती गेल्यावरती आम्हाला काय काय फायदा मिळालेला आहे, आम्ही जर ह्या गोष्टीचा विचार केला, ह्या गोष्टीचा शोध करायला गेलो, आम्हाला बऱ्याच गोष्टी दिसून येतील. पण आज आम्ही ह्या प्रभात समय थोड्याशा 5 ते 6 फायद्यांमधून पाहणार आहोत की ख्रिस्ताच्या मरणाद्वारे, ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती गेल्याद्वारे आम्हा मनुष्यांना, आम्हा पातकी मनुष्यांना काय फायदे प्राप्त झालेले आहेत. आम्ही त्याकरिता आपलं लक्ष केंद्रित करूया. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 23 वचनाकडे जाऊया. द बुक ऑफ रोमन्स चॅप्टर 6 वर्स 23. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 23 वचन परिचयाचं असं वचन आहे. आणि आम्ही तिकडे वाचतो, असं म्हटलेलं आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आम्हाला या वचनामध्ये त्या पापाची शिक्षा काय आहे, त्या पापामुळे येणारे परिणाम काय आहे, व्हॉट आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द सिन, आणि आम्ही पाहतो ते मरण आहे. आणि पुढे लगेच म्हटलेलं आहे, पण देवाच्या कृपादानाने
आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काय प्राप्त झालेलं आहे? आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. कोण आहे जो देवाच्या कोपापासून निभावून निघेल? जो पाप करत आहे त्याला मरण हे प्राप्त होत आहे. प्रियानो, आम्ही ज्यावेळेस पाहतो त्या जुन्या करारामध्ये कठीण अशी परिस्थिती असे, जेव्हा लोक देवाच्या विरुद्ध जात असे, देवाचा कोप भडकला की तो नाशाला पात्र ठरत असे किंवा नाश हा त्याच्या वाटेला येत असे. पण प्रियानो, आम्ही किती धन्य आहोत, आम्ही किती आशीर्वादित आहोत. आम्हाला किती मोठा फायदा झालेला आहे की ख्रिस्तामुळे आम्हाला देवाच्या कृपादानाचा आस्वाद घेता आलेला आहे. काय आहे ते? आम्ही पाहतो आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आम्हाला आमच्या पापांमुळे आमचं जे वेतन होतं, जे मरण होतं, त्यांनी ते आम्हाकडून काढून घेतलेलं आहे आणि आम्हाला काय दिलेलं आहे? सार्वकालिक जीवनाचं वतनदार त्यांनी आम्हाला केलेला आहे. हा एक फायदा आम्ही पाहिला. आम्ही दुसऱ्या वचनाकडे जाऊया आणि त्याच रोमकरास पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये जर आम्ही आलो तर तिकडे आम्हाला काय पाहण्यास भेटत आहे? आम्ही इकडे पाहतो रोमन्स चॅप्टर 5 वर्स 9 मध्ये, रोम 5:9 मध्ये वाचतो, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. त्या ख्रिस्ताच्या रक्तामुळे आम्हाला काय झालेलं आहे? जीवन मिळालेलं आहे, नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे. आणि आम्ही पाहतो विशेष म्हणजे काय झालेलं आहे? देवाच्या क्रोधापासून आपण तारले गेलेलो आहोत. किती मोठी गोष्ट आहे ही! देव न्यायी देव आहे. देवाला पाप हे खपत नाही. आणि आम्ही पाहतो की त्या देवाच्या क्रोधापासून त्या ख्रिस्ताने आम्हाला वाचवलेला आहे. तो ख्रिस्त जो वधस्तंभावरती गेलेला आहे, त्याने आम्हाला काय केलेलं आहे? डिरेक्टली त्या देवाच्या क्रोधापासून वाचवलेला आहे. देवाचा क्रोध कोणावरती आलेला आहे? देवाचा क्रोध त्या लोकांवरती आलेला आहे ज्या लोकांचा बोबाटा देवाच्या सिंहासनापर्यंत पोहोचलेला आहे, घरापर्यंत पोहोचलेला आहे. आम्ही पाहतो सदोम गमोराविषयी पाहतो. आम्ही त्या वचनांकडे जाणार नाही. आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की तो जो बोबाटा होता पापाचा, तो देवाकडे गेला आणि देवाने काय केलेला आहे? गंधक आणि अग्नीने त्यांचा नाश केलेला आहे. जेव्हा देवाने नोहाच्या काळामध्ये पाहिलं की सर्व मनुष्य पापाने कष्टी झालेले आहेत, पापामुळे गुंतलेले आहेत आणि ते देवापासून दूर गेलेले आहेत, देवाने काय केलेलं आहे? त्यांचा नाश करून टाकलेला आहे. हा देवाचा क्रोध आहे. पण प्रियांनो, आम्ही कोण आहोत? आम्हाविषयी म्हटलेलं आहे, आम्ही तर देवाच्या क्रोधापासून तारले गेलेले लोक आहोत. काय केलेलं आहे आम्ही? आम्ही देखील त्या शिक्षेसाठी पात्र होतो. आम्ही देखील त्याचप्रमाणे त्या गंधक आणि अग्नीच्या वाटेमध्ये आमचं जीवन यावं असंच आम्ही होतो. बट देवाच्या कृपेमुळे काय झालेलं आहे? देवाच्या वधस्तंभावरती जाण्यामुळे, म्हणजे ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती जाण्यामुळे काय झालेलं आहे? आम्हाला देवाच्या क्रोधापासून वाचविण्यात आलेला आहे. किती आभार मानले पाहिजे! हा एक फायदा आम्हाला प्राप्त झालेला आहे ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्यामुळे. आम्ही जर कलसैकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 14 वचनाकडे जर आलो, आम्हाला तिकडे तिसरा फायदा पाहण्यास भेटेल. आम्ही जर गेलो त्या कलसैकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो काय म्हटलेलं आहे. कॉलोशियन्स चॅप्टर 1 वर्स 14 वाचत आहे. त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. आम्हाला काय मिळालेली आहे? आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. आम्ही देवाविषयी वाचतो, तो कोण आहे? तो न्यायी आहे, तो न्यायाधीश आहे. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो त्या न्यायाधीशाच्या न्यायाखाली आम्ही होतो. आम्ही काय होतो? आम्ही मरणासाठी पात्र होतो. आम्हाला मरणच मिळावे हेच आमच्यासाठी ठरून ठेवलेलं होतं. पण प्रियांनो, आम्हाला काय पाहण्यास भेटत आहे? आम्ही इकडे वाचतो त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात त्याने आम्हाला आणून ठेवलेलं आहे. ते कसं? ते आम्हाला पापांची क्षमा प्राप्त करून त्याने आम्हाला हे सर्व साध्य करून दिलेलं आहे. आम्ही किती आभार मानावे की आम्हाला काय मिळालेलं आहे? आमच्या पापांची क्षमा मिळालेली आहे. त्या ख्रिस्ताद्वारे खंडणी भरून काय केलेलं आहे? आम्हाला प्राप्त केलेला, आम्हाला खंडणी भरून मुक्ती प्राप्त करून दिलेली आहे. आम्ही पाहतो त्या ख्रिस्ताने शब्दानेच का नाही आमचा बचाव केला? तर तो ख्रिस्त, तो देव बोलू शकला असता की सर्व मनुष्य जातीचं काय व्हावं? तारण व्हावं. बट त्याने असं नाही केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे? स्वतःच्या पुत्राला या जगामध्ये पाठवलेला आहे आणि त्या मरणातून, त्या मरणाच्या अनुभवातून त्या ख्रिस्ताला जावं लागलेलं आहे. आम्ही ज्यावेळेस या गोष्टींविषयी विचार करतो की खरंच देवाने त्या शब्दांद्वारेच, म्हणजे फक्त आज्ञा करूनच आमची पापक्षमा का नाही केली?
आमची पापक्षमा झाली देखील असती. आम्ही पाहतो देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आमची पापांपासून मुक्ती झाली असती. परंतु आम्ही पाहतो एदेन बागेमध्ये जे घडलेलं होतं त्याच्यामुळे मनुष्यामध्ये मरण आलं होतं. आम्ही काय पाहतो? ते मरण दूर करण्यासाठी, म्हणजेच जीवन देण्यासाठी त्या ख्रिस्ताला मरणामध्ये जाण्याची गरज होती. कारण तिकडे आम्ही पडलेलो होतो, त्या मरणामध्ये पडलेलो होतो. त्यानो आम्ही किती आभार मानावे. कारण जर त्या लेवियाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या रक्ताविषयी आणि त्या रक्ताच्या महत्वाविषयी जर आम्ही पाहिलं तर तिकडे आम्हाला काय वाचण्यास भेटत आहे? आम्ही जर लेवियाच्या पुस्तकामध्ये आणि 17व्या अध्यायाच्या 11व्या वचनात आलो, लेविटिकस चॅप्टर 17 आणि वर्स 11 मध्ये जर आम्ही आलो तर तिकडे आम्हाला वाचण्यास भेटत आहे, नियमशास्त्र काय म्हणत आहे? शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. कशाने प्रायश्चित होत आहे? रक्तानेच प्रायश्चित होत आहे, कारण त्याच्यामध्ये जीवन आहे. आणि आम्ही काय पाहतो? त्या ख्रिस्ताने काय केलेलं आहे? पूर्ण अर्पण त्या वधस्तंभावरती केलेलं आहे. पूर्ण रक्त त्याचं वाहिलेलं आहे आम्हाला जीवन प्राप्त करून देण्यासाठी. हा एक फायदा आम्ही पाहत आहोत. आम्ही चौथ्या फायद्याकडे जाणार आहोत. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय आणि 14 आणि 15 वचन वाचूया. काय म्हटलेलं आहे तिकडे? येऊया आपण हेब्रूज चॅप्टर 2 वर्स 14 अँड 15. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 14 आणि 15 वचनाकडे जाऊया. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्यात बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. हा एक मोठा फायदा आम्हाला इकडे पाहण्यास भेटत आहे. काय आहे तो? इकडे म्हटलेला आहे मरणावरती सत्ता गाजविणारा. आम्ही त्या वचनाकडे थोडंसं लक्ष देऊया. तो सत्ता गाजविणारा आहे. पण आम्हा सर्वांना ठाऊक आहे सत्ता कोणाची आहे? मरणावरती आणि जीवनावरती सत्ता केवळ देवाचीच आहे. पण हा सैतान काय करत आहे? स्वतः सत्ता गाजवत असताना आम्हाला पाहण्यास भेटत आहे. कसली सत्ता गाजवत आहे? त्याच्याकडे एकच शस्त्र आहे, मरण. मनुष्याला भयभीत करण्यासाठी त्याच्याकडे काय आहे? मरण. पण प्रियांनो, आम्ही त्या ख्रिस्ताबद्दल आभार मानूया. कारण काय केलेलं आहे? ख्रिस्त स्वतः कसा झालेला आहे? रक्त मांसाचा झालेला आहे. तो अनंत काळचा देव आहे, पण तो स्वतः मनुष्य रूप धारण करून आला आणि त्यांनी आपलं रक्त त्या वधस्तंभावरती सांडलं, मरणात गेला आणि मरणानेच त्या सैतानावरती काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. प्रियांनो, आम्ही आभार मानूया. सैतानाची सर्व योजना, सैतानाची सर्व नांगी, सैतानाचे सर्व डावपेच मोडण्याचं सामर्थ्य त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. प्रियांनो, त्या सैतानावरती विजय मिळवलेला आहे. तो सैतान जो मरणामुळे मनुष्याला घाबरत होता, त्या पापामुळे घाबरत होता, आज आम्हाला काय आहे? त्याचं भय नाही. आम्हाला त्याचं भय नाही. कारण काय केलेलं आहे? सैतानाचे सर्व डावपेच त्याने तोडून टाकलेला आहे आणि स्वतः ख्रिस्त मरणात जाऊन त्यांनी मरणावरती काय केलेलं आहे? विजय मिळवलेला आहे. प्रियांनो, हा एक फायदा आम्हाला झालेला आहे. आज आम्हाला मरणाची भीती नाही. मरण जरी आलं तरी आज आम्ही कुठे असणार आहोत? आम्ही आमच्या देवाजीच्या घरी असणार आहोत. याच्यापेक्षा मोठं आनंद कोणता आहे? प्रियांनो, पुढे जाऊया आणि आम्ही त्या 5व्या फायद्याकडे पाहूया. तिकडे इब्री लोकासपत्राच्या 10व्या अध्यायामध्ये जाऊया आपण. काय म्हटलेलं आहे तिकडे? हिब्रूज चॅप्टर 10 वर्स 19 अँड 20. इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन वाचूया. म्हणून बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. आम्हाला धैर्य आलेलं आहे. कुठे शिरण्याचं? परमपवित्र स्थानामध्ये शिरण्याचं धैर्य आलेलं आहे. कशातून? त्यांनी मार्ग कसा तयार केलेला आहे? त्यांनी पडद्यातून मार्ग तयार केलेला आहे, म्हणजे स्वदेहातून. आम्ही पाहतो तो पडदा फाटण्यात आलेला आहे. होय, तो ख्रिस्ताने अद्भुतरित्या आम्हाला त्या पडद्यातून त्या परमपवित्र स्थानात जाण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे.
काय आहे त्या परमपवित्र स्थानामध्ये? परमपवित्र स्थानाचं चित्र आम्ही पाहू शकतो. परमपवित्र स्थानामध्ये देवाची उपस्थिती आहे. देवाचं मनुष्यासंगती संभाषण करण्याचं ते ठिकाण आहे. पण आम्ही काय पाहतो? तिथे जाण्यासाठी कोणीही योग्यतेचं नाही. पाप घेऊन, पापी स्वभाव घेऊन, मनात पाप वागून, हृदयात पाप बाळगून कोणी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. हो, कोणी जाऊ शकत नाही. जर आम्ही कोणत्या देवाच्या याचकाविषयी जर आम्ही पाहिलं, कठीण अशी परिस्थिती आहे. त्याच्या पायाला काय करावं? घुंगरू बांधावा, एक रशी बाहेर सोडावी आणि तिने आतमध्ये जाऊन उपासना करावी. जर त्याच्या मनात पाप आलं तर तो घुंगरूचा आवाज बंद होणार, कारण देवाचा तडाखा त्याच्यावरती येणार, देवाचा क्रोध त्याच्यावरती येणार. लोकांनी काय करावं? ती रशी ओढून त्याला बाहेर काढावं. किती भयप्रद असंच ठिकाण आहे जेथे आमच्या पवित्र देवाचं उपस्थिती आहे, जेथे आमचा पवित्र देव येऊन आपलं वैभव दाखवत आहे. तिकडे ह्या पापी मनुष्याने कसं जावं? आम्ही पापामुळे मृत झालेलो होतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही जीवनदान आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्या हातामध्ये प्राणदान करणं, प्राणहरण करणं आहे. आणि त्याने आम्हाला काय केलेलं आहे? त्याने आम्हाला प्राणदान केलेलं आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती जाण्यामुळे आम्हाला काय फायदा मिळालेला आहे? आमचा त्या देवाशी समेट झालेला आहे. त्या देवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. नाही तर आम्ही त्या देवाकडे जाऊ शकत नव्हतो. आम्ही आभार मानूया, आज त्या ख्रिस्ताद्वारे आज आम्ही कुठे जात आहोत? आम्ही देवाकडे जात आहोत. आज तो देव देखील वरून पाहत आहे, तेव्हा त्याला मनुष्य दिसत नाही किंवा त्याला मनुष्याचे पातक दिसत नाही. तर काय दिसत आहे? ज्यावेळेस तो आमच्याकडे पाहतो तेव्हा त्याला ते रक्त दिसत आहे. त्याच्या एकुलते एका पुत्राचं रक्त दिसत आहे, ज्याच्यामध्ये आमचं काय झालेलं आहे? सर्व पापांची रास झाकून टाकण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला योग्यता प्राप्त झालेली आहे की चला त्या पवित्र देवाच्या घरामध्ये, त्या पवित्र देवाच्या सहवासात आपण जाऊ शकू. आम्ही जर पुढे गेलो तर कलसैकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनाकडे जर आम्ही पाहिलं, तिकडे एक आम्हाला फायदा पाहण्यास भेटत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे झालेला. काय वाचतो आम्ही तिकडे? येऊया आपण कलसैकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 20वं वचन वाचूया. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. आम्ही जर त्या 13व्या वचनापासून जर वाचत आलो तर ख्रिस्ताने किती फायदे करून दिलेले आहेत, आम्ही ह्या सगळ्या गोष्टी वाचू शकतो. आम्ही तिकडे वाचतो की त्यांनी काय केलेलं आहे? आम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढलेलं आहे. कुठं ठेवलेलं आहे? त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात ठेवलेलं आहे. आम्हाला त्यांनी काय केलेलं आहे? खंडणी भरून मुक्ती म्हणून प्राप्त करून दिलेलं आहे. आणि आम्ही पाहतो त्या 15व्या वचनापासून 19व्या वचनापर्यंत पाहतो की सर्व काही जे आहे ते ख्रिस्ताद्वारे प्रकट झालेलं आहे किंवा निर्मित झालेलं आहे. उत्पत्तीत तो सर्वात ज्येष्ठ आहे. तो कसा आहे? तो थोर आहे. त्याला मान महिमा सर्व काही त्याला मिळालेला आहे. आणि प्रियांनो, त्या देवाच्या बरोबर आमचा समेट व्हावा म्हणून त्याच ख्रिस्ताचा उपयोग करण्यात आलेला आहे. प्रियांनो, आम्ही किती आभार मानावे. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी आम्हाला देवाशी रिकन्साईल केलेलं आहे. देवाशी आम्हाला देवाशी भेटवलेलं आहे. आणि प्रियांनो, आम्ही आभार मानूया की त्या इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये मला ते वाचण्यास मिळालं नाही, पण मराठीमध्ये ते खूप सुंदर म्हटलेलं आहे की हे करण्यास देवाला बरे वाटले. देवाला बरे वाटले. देवाला काय बरं वाटतंय? की लोकांचा माझ्या संगती समेट व्हावा. कोण आहोत हो आम्ही? कोण आहोत? माती मोल मनुष्य, मातीचे बनवलेले. काय किंमत आहे आमची? पण देव म्हणतो तुमचा माझ्याशी काय व्हावा? समेट व्हावा. तुम्ही माझे लोक बनावे. ही देवाची करणी आहे. अद्भुत आहे ह्या गोष्टी. या मनुष्याला समजणं कदाचित कठीण असं आहे. काही कित्येकांना आमच्या कदाचित कामामध्ये ज्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगतो, आणि मला तर ऐकण्यास भेटलेलं आहे, लोक म्हणतात आमचा काय फायदा? आम्ही काय करावं त्या ख्रिस्ताच्या मरणाविषयी? त्यांना ह्या गोष्टी सर्व मूर्खपणाच्या वाटत आहेत. त्यांना ह्या गोष्टींमध्ये फायदा दिसत नाही. पण ह्या मोठा फायदा झालेला आहे. आम्हाला काय मिळालेलं आहे? आम्हाला मुक्ती मिळालेली आहे, तारण मिळालेलं आहे, देवाचा ऍक्सेस मिळालेला आहे, सैतानापासून आमचा बचाव झालेला आहे, सैतानाचा मरणाचा डावपेच मोडण्यात आलेला आहे. आणि आम्ही पाहतो देवाबरोबर आमचा समेट करण्यात आलेला आहे. आम्ही अजून एका वचनाकडे जाऊया. 2 कोरिन्थीय पत्र याचा 5वा अध्याय येऊया आपण. 2 Corinthians chapter 5 verse 17 to 21 वाचूया.
दुसरे कोरिन्थकरास पत्राचा 5वा अध्याय आणि वचन 17 पासून पुढे वाचत आहे. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झालेले आहे, नवे झालेले आहे. प्रियांनो, आम्ही काय झालेलो आहोत? ख्रिस्ता ठायी आम्ही नवी उत्पत्ती आहोत. पापाची सत्ता आता आमच्यावरती नाही. ते जुनं जे सर्व होतं ते होऊन गेलेलं आहे आणि आता काय झालेलं आहे? त्या ख्रिस्तामध्ये सर्व काही नवीन झालेलं आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे. त्यांनी त्या ख्रिस्ताद्वारे काय केलेलं आहे? आमचा त्या देवाशी समेट केलेला आहे आणि आज आम्हाला समेटाची सेवा दिलेली आहे. प्रियानो, आम्ही आभार मानूया, कारण आम्ही ह्या पात्रतेचे नाही, आम्ही त्या देवाच्या घरचे लोक म्हणावे असं आमच्यामध्ये काही एक चांगुलपण नाही. काही पत्रामध्ये तर आम्ही काही ठिकाणी वाचतो, असं म्हटलेलं आहे की तुम्ही तर प्रिय नाहीत, पण आज तुम्ही प्रिय म्हटलेले लोक आहात. तुम्ही लोक नाही तर तुम्ही आज देवाचे लोक आहात. आणि हे सर्व काही त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावरती जाण्यामुळे घडलेलं आहे. तो वधस्तंभावरती का गेला? जर आम्ही त्या गलतीकराच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या 20व्या वचनात पुन्हा एकदा वाचलं, त्याने माझ्यावर प्रीती केली आणि स्वतःला माझ्याकरिता देऊन टाकलेलं आहे. हे सगळं प्रेमाचा परिणाम आहे. त्यांनी अशी प्रेम आम्हावरती केलेला आहे. आम्ही ज्यावेळेस असं पाहतो, तर देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं आपल्या प्रेमासाठी आणि त्या ख्रिस्ताने आपला प्राण त्या वधस्तंभावरती अर्पिलेला आहे. आम्हाला जीवनदान दिलेलं आहे, पापांची क्षमा दिलेली आहे. आम्ही आभार मानूया की ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांनी आम्हाला करून दिला आहे. तर ह्या गोष्टी नसत्या झाल्या तर मनुष्य अनंत काळसाठी नाशासाठीच राखून ठेवला होता आणि तेच त्याच्या पदराला पडलं असतं. प्रियानो, आम्ही त्याचे आभार मानित, आम्ही ह्याच विचारांनी पुढे जात त्याचे आभार मानित आमचं जीवन त्याच्या हातामध्ये स्वाधीन करीत आपण जगूया. धन्य येशू नाम.